नमस्कार मित्रांनो, आपण भारतीय व्यापारी बँक व्यवसाय याच्यामधला नॉन शेड्यूल बँक किंवा गैरनुसूचित बँक आहे, हा मुद्दा आपण बघणार आहोत. याच्या अगोदर आपण पार्ट 1 आणि पार्ट 2 मध्ये चर्चा घेतलेली आहे आणि हा पार्ट तिसरा आहे. ज्या बँकांचा समावेश RBI कायदा 1934च्या दुसऱ्या अनुसूचीमध्ये करण्यात आलेला नाही, त्यांना नॉन शेड्यूल बँक असे म्हटलेले आहे. आणि या बँकांना मग RBIची कर्जे असतील, पुनर्वित्त असेल किंवा विनिमय पत्रांची पुनर्वटणी असेल इत्यादी सोयी प्राप्त होत नाहीत. मग याच्यामध्ये या बँकांना RBIची काही बंधनं आहेत ती लागू पडतात. मग उदाहरणार्थ CRRचं बंधन असेल, या बँकांना CRRचा निधी असतो तो RBIकडे ठेवण्याची स्वतःकडे ठेवण्याची संमती देण्यात आलेली आहे. आणि नॉन शेड्यूल बँक ज्या आहेत, मग भारतीय खाजगी गैरसनुसूचित बँका असतील, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका असतील, प्राथमिक सहकारी पतसंस्था असतील. त्यानंतर मग आपण पुढचा जो टॉपिक आहे तो भारतातील बँका असा आहे. तर भारतामधील बँका नेमक्या कोणत्या आहेत त्या बघणार आहोत आपण. भारतातील संघटित बँक व्यवसायामध्ये ज्या बँक आहेत, मग पब्लिक सेक्टर बँक आणि प्रायव्हेट सेक्टर बँक अशा दोन टाईपमध्ये बँक आहेत. मग पब्लिक सेक्टर बँकमध्ये कोणत्या आहेत नेमक्या? मग भारत सरकारची बहुमताची मालकी असलेल्या बँकांना इथं पब्लिक सेक्टरमधील बँक असं म्हटलेलं आहे. मग 51% मालकीची काही आहे ती सरकारची असते. आणि SBI असेल, 19 नॅशनलाइज इथे बँका आहेत, तसेच यांची यादी तक्त्यात दिलेली आहे. आणि प्रादेशिक ग्रामीण बँका असतील, IDBI लिमिटेड असेल. मग 2005मध्ये IDBI बँक ही या खाजगी व्यापारी बँकेचं विलिनीकरण आहे ते IDBI या सार्वजनिक विकास बँकमध्ये करण्यात आले आणि त्यातून निर्माण झालेल्या बँकेला IDBI बँक लिमिटेड असं नाव देण्यात आलेलं आहे. आणि सध्या जानेवारी 2019मध्ये सार्वजनिक क्षेत्रातील ज्या बँकांची संख्या आहे ती 21, म्हणजे ज्या प्रादेशिक ग्रामीण बँका वगळता इतकी आहे. म्हणजेच 17 सप्टेंबर 2018मध्ये सरकारने 19 नॅशनलाइज बँकांपैकी 3 बँकांचं जे काय म्हणजे बँक ऑफ बडोदा असेल, विजया बँक असेल आणि देना बँक असेल असं विलिनीकरण करण्याचा जो काही डिसिजन आहे तो जाहीर केलेला आहे. आणि याच्यामध्ये विलिनीकरण झाल्याच्यानंतर मग ही तिसरी देशातील सर्वात मोठी बँक असेल असं म्हटलं आहे. याच्यानंतर मग आपण प्रायव्हेट सेक्टरमधल्या बँक कोणत्या ते बघणार आहोत. मग प्रायव्हेट सेक्टरमध्ये भारतीय खाजगी बँका आणि परकीय खाजगी बँक अशा दोन टाईपमध्ये बँक समूह आहे. मग भारतीय खाजगी बँकांमध्ये सध्या म्हणजे जानेवारी 2017मध्ये भारतामध्ये 26 अशा इंडियन प्रायव्हेट बँक आहेत. मग त्यानंतर जुन्या खाजगी बँका असतील, नव्या खाजगी बँका असतील आणि स्थानिक क्षेत्रीय बँका असतील, असे वेगवेगळ्या टाईप्समध्ये ह्या तीनमध्ये आहेत. मग ओल्ड प्रायव्हेट सेक्टर बँक किंवा जुन्या खाजगी बँका म्हणजे नेमकं काय? मग 1969 व 1980च्या बँकांच्या नॅशनलायझेशन बरोबर जवळजवळ 93% जे व्यापारी बँक व्यवसाय जो आहे तो पब्लिक सेक्टरमध्ये आलेला आहे. मग 1969पासून प्रायव्हेट सेक्टरमध्ये बँकांना परवानगीचं जे काही धोरण आहे ते RBIने बंद केलेलं आहे. आणि 1969 पूर्वी स्थापन झालेल्या काही जे प्रायव्हेट बँका आहेत त्या कार्यरत राहिल्या. आणि मग त्यांना जुन्या खाजगी बँका असं म्हटलं जातं. आणि नव्या खाजगी बँका ज्या आहेत मग त्यांना याच्यामध्ये मग नव्या खाजगी बँकांमध्ये मग 1991चं जे काही आर्थिक सुधारणा धोरण आहे ते सुरू झाल्याच्या नंतर वित्तीय क्षेत्र सुधारणाविषयक जी नरसेन समिती आहे, मग त्यांनी ही नरसेन समिती आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे कारण की आयोगाने याच्यावर प्रश्नही विचारला याच्या अगोदर UPSCमध्ये. आणि मग हे जे काही कंट्रोल आहे तो कमी झालेला आहे. आणि त्या अनुषंगाने मग RBIने जानेवारी 1993मध्ये खाजगी क्षेत्रामध्ये नवीन बँका स्थापन करण्याबाबत गाईडलाईन जाहीर केलेली आहे. आणि या शिथिल धोरणाच्या आधारावर सुरुवातीला नव्या बँकिंगची स्थापन झाली. मग नवी जी बँक पहिली आहे ती UTI बँक होती, अहमदाबादला स्थापन झालेली आहे. आणि त्यानंतर मग नव्या खाजगी बँका त्यांना असं म्हटलेलं आहे. आणि 2004मध्ये मग रिझर्व्ह बँकेने येस बँक असेल आणि तसंच कोटक महिंद्रा बँक असेल या दोन बँका स्थापनेचा परवाना दिलेला आहे. आणि या विलिनीकरणामुळे मात्र नवीन खाजगी बँकांची संख्या ती कमी झालेली आहे. त्याच्यानंतर मग 2 एप्रिल 2014 रोजी रिझर्व्ह बँकेने 2 नवीन बँकांना परवाना घोषित केलेला. मग ती बंधन फायनान्शियल सर्व्हिसेस असेल आणि त्यानंतर मग IDFC लिमिटेड आहे. मग त्यांच्यावर 500 कोटी रुपयाच्या किमान भांडवलाची जी काही आहे ती मर्यादा टाकण्यात आलेली आहे. मग त्याच्यानंतरचा मुद्दा आहे तो स्थानिक क्षेत्रीय बँका. मग स्थानिक क्षेत्रीय बँका नेमकं काय? मग 1996 आणि 97च्या बजेटमध्ये भारत सरकारने खाजगी क्षेत्रामध्ये लोकल एरिया बँका स्थापन करण्याचं जे धोरण जाहीर केलं आहे. आणि ग्रामीण भागातून मग इथे बचती गोळा करून त्यांचा जो काही वापर आहे तो स्थानिक भागाचा करण्याच्या अनुषंगाने किंवा कर्जरूपाने व्हावा यासाठी ह्या बँका इस्टॅब्लिश केलेल्या आहेत. मग याच्यात RBIने 24 ऑगस्ट 1996ला जी गाईडलाईन जाहीर केली त्यानुसार मग या बँकांचं जे कार्यक्षेत्र आहे ते 3 सलग जिल्ह्यांचा प्रदेश असेल, त्याचं भागभांडवल जे आहे ते किमान 5 कोटी रुपये असावे आणि बँकांना आपल्या 3 जिल्ह्यांच्या कार्यक्षेत्राबाहेर ब्रँच ओपन करता येणार नाही. आणि त्यानंतर मग स्थानिक क्षेत्रीय बँकांच्या कामकाजाचं सर्वेक्षण करण्यासाठी RBIने G. रामचंद्रन यांच्या अध्यक्षतेखाली जुलै 2002मध्ये अभ्यासगट नेमलेला आहे. या बँकांच्या कामाचं मग बळकटीकरण करण्यात यावं यासाठी त्यांनी काही कार्यगट सुचवलेले आहेत. मग सध्या मात्र ज्या 4 स्थानिक क्षेत्रीय बँका आहेत त्या कार्यरत आहेत. मग ती
सप्टेंबर 2003 मध्ये स्थापन झालेली जी सुभद्रा स्थानिक क्षेत्रीय बँक आहे, तिचं मग कोल्हापूर आहे, सांगली आणि बेळगाव अशा 3 जिल्ह्यांमध्ये ही काम करते. त्याच्यानंतरचा पॉईंट आहे तो परकीय व्यापारी बँका. परकीय व्यापारी बँका ज्या आहेत त्या मग ब्रिटिश कालावधीपासूनच परकीय बँका इथे कार्यरत होत्या भारतामध्ये, आणि 1993 मध्ये मग बँकिंग व्यवसायावरील जे काही कंट्रोल आहे तो कमी झालेला आहे, आणि त्यानुसार मग परकीय बँकांनी भारतामध्ये एंट्री केलेली आहे. आणि नवीन धोरणानुसार मग परकीय बँकेला भारतामध्ये प्रवेश करायचा असेल, मग पहिली शाखा काढण्यासाठी त्यांना किमान $1 कोटी जे आहेत ते द्यावे लागतात. आणि तसंच मग किमान 1 कोटी भारतामध्ये द्यावे लागतात. आणि त्यानंतर मग दुसरी आणि तिसरी शाखा ओपन करण्यासाठी त्यांना अनुक्रमे $1 कोटी किंवा $5.0 कोटी जे काही आहे ते द्यावे लागतात. आणि जानेवारी 2017 मध्ये मग इथे 25 देशामध्ये 46 परकीय बँका ज्या आहेत त्या आपल्या 325 शाखासहित काम करत आहेत. आणि स्टँडर्ड चार्टर्ड या इंग्लंड बँकेच्या सर्वाधिक शाखा आहेत भारतामध्ये आहेत. त्यानंतर मग त्या खालोखाल HSBC आहे, मग द्वाइश बँक आहे, आणि इतर बँकांच्या मग 10 पेक्षाही कमी शाखा आहेत. आणि ग्रामीण भागामध्ये 8 आहेत शाखा त्यांच्या. आणि त्यानंतर मग नोव्हेंबर 2013 मध्ये भारतीय रिझर्व्ह बँकेने भारतामध्ये कार्य करणाऱ्या परकीय बँकांसाठी नवीन नियम जाहीर केलेले आहेत. आणि त्यानुसार मग ज्या बँकांनी भारतामध्ये 2010 नंतर मग व्यवसाय सुरू केला त्यांनी आता शाखेच्या माध्यमातून कार्य करता येणार नाही, तर त्यांना संपूर्ण जी काही भारतात संपूर्ण मालकी संलग्न संस्था स्थापन करायला लागेल. आणि असे हे त्याचे नवीन त्यांच्या अटी आहेत. आणि या संलग्न संस्थेसाठी मग भाग भांडवल जे आहे ते $500 कोटी असेल, आणि बेसल 3 निकष पाळावे लागतील. आणि पहिल्या 3 वर्षासाठी मग 10% भांडवल पर्यंतचा गुणोत्तर साध्य करावे. जो काही याच्यामध्ये ह्या बँकांचा जो काही डेटा आहे किंवा एस्टॅब्लिशमेंटचे जे काही इयर आहे ते आपल्याला इथे माहीत असणं आवश्यक आहे, किंवा मग नॅशनलायझेशन कधी झालेलं आहे किंवा नॅशनलाइज बँका कोणत्या आहेत. मग जो काही कन्सेप्च्युअल आणि फॅक्च्युअल डेटा आहे तो आपल्या परीक्षेच्या अनुषंगाने महत्त्वाचा आहे. परंतु हा जो काही सगळेच टॉपिक कव्हर करण्यामागचा हेतू असा आहे की इथे बऱ्याच विद्यार्थ्यांच्या कॉमेंट येतात की सर तुम्ही सगळेच टॉपिक कव्हर करा. ह्या अनुषंगाने आपण हे सगळेच मुद्दे ते कव्हर करत आहोत. त्याच्यानंतर मग परदेशामध्ये कार्य करणाऱ्या ज्या भारतीय बँका आहेत त्या आपण बघणार आहोत. मग जानेवारी 2018 मध्ये 24 भारतीय बँका आहेत, आणि 17 सार्वजनिक क्षेत्रातील आणि 7 खाजगी क्षेत्रामधले आहेत. मग त्या परदेशामध्ये कार्य करत आहेत. आणि अशा रीतीने मग या 32 देशामध्ये त्यांचं कार्य चालू आहे. त्यांची एकूण 302 परकीय कार्यालय आहेत, 185 शाखा आहेत, 7 जॉईंट व्हेंचर्स आहेत, 26 संलग्न संस्था आहेत. आणि परदेशामध्ये सर्वाधिक शाखा आहे मग SBI आणि बँक ऑफ बडोदा आहे. आणि त्यानंतर मग परदेशात सर्वाधिक जी परकीय कार्यालय आहेत ती स्टेट बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ बडोदा आहे. सर्वाधिक देशामध्ये बँक व्यवसाय तो SBI आणि बँक ऑफ बडोदा आहे. आणि परदेशामध्ये कार्य करणाऱ्या भारतीय बँकांच्या सर्वाधिक शाखा UK आणि हाँगकाँगमध्ये आणि सिंगापूरमध्ये आहेत. त्याच्यानंतर मग आपण नवीन टॉपिक किंवा नवीन जे काही आहे ते बघणार आहोत. अग्रणी बँक योजना काय नेमकी ती बघणार आहोत आपण. 14 बँकांचं जे काही नॅशनलायझेशन आहे ते झाल्याच्यानंतर मग बँकांच्या शाखा विस्तारासाठी आणि ग्रामीण भागामध्ये एका चांगल्या योजनेची गरज वाटू लागली, त्या दृष्टीने अग्रणी बँक स्कीम आणलेली आहे. शिफारशी त्याच्या ज्या आहेत त्या डॉक्टर धनंजयराव गाडगीळ यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेली राष्ट्रीय पत समिती अभ्यास गटानं आपल्या 1969चा जो काही अहवाल आहे त्यामध्ये राष्ट्रीयकृत बँकांना क्षेत्रीय दृष्टिकोन आहे तो लागू करण्याची शिफारस केली. आणि त्याचा मिनिंग काय नेमका, मग आपला शाखा विस्तार करीत असताना नॅशनलाइज बँकेने एका विशिष्ट भौगोलिक क्षेत्रावर फोकस करायचा आहे, आणि त्या एरियामध्ये बँकिंगच्या सुविधांची वाढ घडवून आणून त्या क्षेत्राचं पालनसंगोपन किंवा इकॉनॉमिक डेव्हलपमेंट करण्याच्या अनुषंगाने ही अग्रणी बँक स्कीम आणलेली आहे. मग 1969चं काही या प्रश्नाचा अभ्यास करण्यासाठी श्री FK नरिमन यांच्या अध्यक्षतेखाली बँक व्यावसायिकांची समिती नेमण्यात आलेली आहे. नरिमन समितीने मग गाडगीळ यांच्या क्षेत्रीय सेवा दृष्टिकोन मान्य करून तिला मूर्त स्वरूप दिलेलं आहे पहिल्या समितीला, म्हणजे धनंजय गाडगीळ यांच्या. आणि त्याच्यानंतर मग याच्यामध्ये अग्रणी बँक योजना जी आहे ती तयार केलेली आहे. आणि सुरुवात जी आहे ती 1969 मध्ये डिसेंबरमध्ये झालेली आहे. RBIने ती योजना स्वीकारली आणि तिचं इम्प्लिमेंटेशन 338 जिल्ह्यामध्ये झालेलं आहे. आणि ती योजना जी आहे ती देशातील मग 338 जिल्हे, 14 नॅशनलाइज बँका आणि 3 खाजगी बँकांमध्ये वाटून देण्यात आलेली होती. म्हणजे अशा एका रीतीने एका जिल्ह्याला एक बँक दत्तक म्हणून देण्यात आलेली आहे, आणि त्याला मग अग्रणी बँकेचं स्टेटस देण्यात आलेलं आहे. म्हणजे असा दर्जा मिळाल्यानंतर मग अग्रणी बँकेने त्या जिल्ह्याचा डेव्हलपमेंट करण्यासाठी पुढाकार घेतलेला आहे, आणि जिल्ह्याचा पतधोरण जाहीर करून संपूर्ण जिल्ह्याची जी काही जबाबदारी ती या बँकेवर टाकण्यात आलेली आहे. मग ही जी फंक्शन आपण बघत नेमकी अग्रणी बँकेची, जिल्ह्याचं सर्वेक्षण करून त्या जिल्ह्याची पतगरज ठरवणे, बँक शाखा कुठे सुरू करता येईल याचा शोध घेणे, जिल्हा सल्लत समित्या ज्या आहेत त्यांची स्थापना करून समन्वयाची कार्य करून आणणे,
जिल्ह्यातील मग सर्व व्यापारी बँका असतील, सहकारी बँका असतील, अन्य वित्तीय संस्था समन्वय करण्याचं काम करत असतील. जिल्हा प्रशासन आणि जिल्ह्यातील बँकांना समन्वय करण्याचं काम असेल. अल्पकालीन आणि दीर्घकालीन कर्जपुरवठ्यामध्ये समन्वय करत असेल. तसेच जिल्ह्यातील विकास कार्यामध्ये गुंतलेल्या सर्व संस्थांच्या कार्यामध्ये समन्वय करत असेल. 1976च्या या उच्चाधिकार समितीच्या शिफारशीनुसार अग्रणी बँकांवर 3 वर्षाचे जिल्हा पतधोरण तयार करण्याची जबाबदारी टाकण्यात आलेली आहे. आणि सद्यस्थितीमध्ये मग याच्यामध्ये सध्या जून 2018 मध्ये अग्रणी बँक योजना ही देशातील 714 जिल्ह्यांमध्ये कार्यरत आहे. आणि जून 2018 मध्ये SBI किंवा त्याच्या सहयोगी बँका काम करत आहे, सर्वाधिक आहेत. म्हणजे 190 जिल्ह्यांमध्ये अग्रणी बँक कार्य करत होती. आणि महाराष्ट्रातील मग अग्रणी बँक ही स्टेट बँक ऑफ इंडिया आहे. तसेच मग सेंट्रल बँक ऑफ इंडिया आहे, बँक ऑफ इंडिया आहे आणि बँक ऑफ महाराष्ट्र आहे. तसेच मग त्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये अग्रणी बँकेची निमंत्रक बँक म्हणून बँक ऑफ महाराष्ट्र इथे कार्य करत आहे. आणि उषा थोरात समिती महत्त्वाची आहे. मग ही उषा थोरात समिती 2009 मध्ये अग्रणी बँक योजनेचे परीक्षण करण्यासाठी नेमण्यात आलेली आहे. आणि या समितीने 2009 एप्रिल मध्ये अहवाल सादर केलेला आहे. आणि या योजनेच्या बळकटीकरणासाठी काही शिफारसी केलेल्या आहे. मग अग्रणी बँक योजना जी ती शहरी भागामध्ये सुद्धा लागू करण्याचे निर्देश दिले आहेत. आणि मग जून 2018 मध्ये ही निमशहरी भागासाठी सुद्धा मग ती काम करत आहे. आणि मग या 2018 मध्ये मग RBIने अग्रणी बँक योजनेची पुनर्रचना करण्यासाठी एक कार्यकारी संचालकाची समिती स्थापन केलेली आहे. थँक्यू सो मच मित्रांनो. आमचं जे डॉक्टर सुशील पाटील टेलिग्राम चॅनल मी जॉईन करा. सेम पेज आमचं YouTube आणि फेसबुकवर आहे, त्याला लाईक शेअर सबस्क्राईब करत राहा. आणि हा जो सेम टॉपिक आहे तो पुढच्या आपण पार्टमध्ये कव्हर करणार आहोत. वेलकम.